9 वर्षाच्या पूर्वसंध्येला पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। पुणेकरांचे प्रसिद्ध ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर आजपासून दर्शनासाठी खुले करण्यात आलं आहे। 15 डिसेंबरला श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मंदिरातील मुख्य दैवत श्री जयती गजानन कसबा गणपती मूर्तीच्या शेंदूर कवच दुरुस्ती करण्यास सुरुवात झाली होती। यासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते, मात्र आता शेंदूर कवच दुरुस्तीचं काम पूर्ण झाले असून गणपती मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे। शेंदूर कवच काढल्यानंतर आता अतिशय मनोहारी अशी मूळ स्वरूपातील मूर्ती समोर आली आहे। मूर्ती तज्ञ आणि पुरातत्व विभागाच्या माहितीप्रमाणे या मूळ मूर्तीचा कालावधी थेट 15व्या शतकात असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मंदिराच्या आतापर्यंतच्या उपलब्ध असलेल्या इतिहासात अशी प्रक्रिया प्रथमच झाल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त आशा पूरक ठाकूर यांनी दिली आहे। मूर्ती तज्ञ आणि पुरातत्व विभागाचा संबंधित विभागांकडून त्यासंबंधी सविस्तर अहवाल मिळाल्यावर त्यावर शिक्कामोर्तब होईल। शेंदूर कवच काढण्याकरता विविध मूर्ती तज्ञ, धार्मिक क्षेत्रातील तज्ञ तसेच पुरातत्व खात्याकडूनही मार्गदर्शक घेण्यात आले होते। ही संपूर्ण प्रक्रिया विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली होती। शेंदूर कवच काढणे व त्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व कामं ही सर्व प्रक्रिया साधारण 2 आठवड्यात पार पडली। आता या निमित्तानं ऐतिहासिक मूळ मूर्तींचं दर्शन घेण्याचं भाग्य गणेश भक्तांना लाभणार आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी पुण्याहून प्रतिनिधी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट।